नमस्कार. महत्त्वाची माहिती. शक्तिपीठ महामार्गाची शक्तिपीठ महामार्ग आता मोजणी ही आता सद्यस्थितीमध्ये स्थगित ही करण्यात आली आहे. नेमकी काय माहिती आहे, काय बातमी आहे, चला जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. मंगळवारी तालुक्यातील चेंद्र येथे शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजण्यासाठी आलेल्या पथकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आपल्या सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या महामार्गाच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या असून या हरकतीवर निवडा झाल्याशिवाय मोजणीसाठी जमिनीवर पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. नुकत्याच जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असता जिल्हा प्रशासनाने मात्र शक्तिपीठच्या जमीन संपादनेसाठी मोजणीचा घाट रचला आहे. जिल्ह्यातील पूर्ण, परभणी, सोनेपेठ या 3 तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. मागील अनेक महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. जुलै महिन्यामध्ये शक्तिपीठ महामार्गास जमीन मोजण्यासाठी आलेल्या महसूल विभागाच्या पथकाला ठिकठिकाणी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी पिटाळून लावत मोजणी उधळून लावली होती. त्यानंतर काही दिवस थांबत प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गासाठी नव्याने जमीन मोजणीचा घाट रचला आहे. मंगळवारी महसूलचे पथक तालुक्यातील शेंद्रा गावात पोहोचल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ठगे व उपस्थित शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या पथकाला आपल्यासोबत घेत थेट उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी हरकत दाखल केली आहे. प्रशासनाने हरकती मागवल्यानंतर त्यानुसार सुनावणी घेणे अपेक्षित असते. असे असताना जिल्हा प्रशासनाने दाखल झालेल्या शेकडो हरकतीकडे साफ दुर्लक्ष करत पुन्हा एकदा नव्याने जमीन मोजण्याचा घाट घातला होता. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे उपविभागीय अधिकारी उदयन भोसले आणि तरतास शक्तिपीठ महामार्गासाठी होत असलेली मोजणी तुर्तास स्थगित करत असल्याचे उपस्थित शेतकरी शिष्टमंडळाला सांगितले. नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला असताना प्रशासनाने हीच संधी साधत शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजण्याचा घाट रचल्याचे समोर आले आहे.